नमस्कार मित्रांनो. आजचं मार्केट चांगल्या प्रकारे ओपन झालं. मार्केट एवढं ओपन होईल अशी अपेक्षा नव्हती. मार्केट एक 200 पॉईंट गॅप अप ओपन होईल किंवा आहे त्या रेंजला ओपन होईल, कारण निफ्टीमध्ये 24,000 वर कॉल रायटिंग चांगली होती. निफ्टीने 24,000च्या वर सरळ गॅप अप दिला, 24,250. आणि ज्या प्रकारे निफ्टीने गॅप अप दिला त्या प्रकारे जर आपण पाहायला गेलं तर निफ्टीने चांगल्या प्रकारे होल्ड करून ठेवलेलं आहे. काल शुक्रवारी ज्या प्रकारे या ठिकाणी होल्ड केलं होता, तर या ठिकाणी पोझिशन बनल्या होत्या कॉल रायटरच्या. कॉल रायटर एकदम जास्त लॉसमध्ये पण नाही आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही, कारण 2 दिवस मार्केट बंद होतं आणि 2 दिवसानंतर गॅप अप खुलले. गॅप अप खुलल्यानंतर प्रीमियममध्ये, कॉल रायटरच्या प्रीमियममध्ये एकदम बाउन्स नाही आला. थोडा सकाळी एक अर्धा तासाचा बाउन्स आला, त्याच्यानंतर कंटिन्यू कॉल रायटरच्या पोझिशन बनायला सुरुवात झाली. सेल व्हायला मार्केट सुरुवात झालं, कारण हा एक जो आपण सांगितलं होता की साधारणतः मार्केट 24,250च्या वर सस्टेन व्हायला पाहिजे. मार्केटनी त्या प्रकारे 1-2-3 तास चांगल्या प्रकारे सस्टेन करण्याचा प्रयत्न केला, पण मार्केट या ठिकाणी सस्टेन नाही होऊ शकला. त्याच्यानंतर मार्केटने खाली येऊन थोडा सपोर्ट घेतलेला आहे आपल्या मागच्या या लाईनला, आणि सपोर्ट घेऊन मार्केटवर गेला. तर मार्केटमध्ये जर तुम्ही कोणतीही कॉल बाईंगची पोझिशन जर सकाळी बनवली असेल तर स्कॅल्पिंगमध्ये प्रॉफिट झालं असेल, पण तुम्हाला कॉल राईट किंवा पुट बायमध्ये पण जास्त प्रॉफिट नाही झाला. पण जो कॉल बाय किंवा पुट बायमध्ये, पण ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त कॉल रायटिंग इथं चालू झाली होती. आज मार्केट तसं प्ले करण्यासाठी चांगलं होतं, पण ज्याला व्यवस्थित प्ले करता आलं त्याच्यासाठी हे चांगलं होतं. एक लक्षात घ्या, ज्याही वेळेस मार्केट एक रनिंगमध्ये राहतं, काल रनिंगमध्ये होतं, होल्ड केलं, या ठिकाणी जेव्हा मार्केट होल्ड करतं, डाऊन होत नाही, त्यावेळेस त्याच्यात पुट रायटर ॲक्टिव्ह राहतात. आणि मार्केट आज पण मार्केटने गॅपअप दिल्यानंतर जेव्हा मार्केट आदल्या दिवशी एक प्रकारे रनअप देतं आणि होल्ड करतं, त्यावेळेस दुसऱ्या दिवशी मार्केटने जर गॅपअप दिलं तर पहिल्या 1 ते 1.5 तासात मार्केट एकदम करेक्ट होत नाही, कारण त्यावेळेस ते अजून थोडं एक्सपांड करतं आणि त्याच्यानंतर त्याच्या सेल पोझिशन व्हायला सुरुवात करतात. ज्याने स्टार्टिंगलाच सेल करायला सुरुवात केली ना, खुल्ल्या ते कॉल रायटर इथं थोडे फसले. पण ज्याचा भरोसा होता की मार्केट खाली जाईल, त्याने भरोसा ठेवला, तर त्याला या ठिकाणी फायदा झालेला आहे. आज आमचं पण बँक निफ्टीमध्ये आम्ही चांगली पोझिशन बनवल्या होत्या. ही फर्स्ट कॅन्डलच तुम्हाला एक प्रकारचे दाखवते की अनडिसायसिव्ह आहे, पण ही सेलिंग कॅन्डल नाही दाखवत. आणि 2-3 कॅन्डल नंतर एक बाईंग येते. जे आपण एक्सपेक्ट केलं होतं की 24,250च्या वर मार्केट जर खुललं तर सस्टेन व्हायला पाहिजे, आणि 24,250च्या जर खाली खुललं तर तिथून वर जाणं शक्य नाही. अजून बँक निफ्टी 24,500 पर्यंत जाऊ शकते, 523 पर्यंत निफ्टी. अजून इथपासून जर पाहायला गेलं तर 200 पॉईंट रनअप आहे, पण या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेलिंग यायला सुरुवात झालेली. जर तुम्ही पाहाल तर पहिल्यांदा सेलिंग ज्यावेळेस इथं बिल्डअप झाली आणि ही कॅन्डल जी बनली, ह्याच कॅन्डलने मार्केटचा एक प्रकारे ट्रेंड डिसाईड केला की 10:15 वाजता 10:15ला जी कॅन्डल बनली ना, या ठिकाणी लक्षात आलं की मार्केट आपला हाय परत एकदा टेस्ट करायला जाईल. ह्या कॅन्डलवर मार्केटनी हाय टेस्ट केला, पण फर्स्ट टेस्ट केल्यानंतर इथं मार्केट होल्ड नाही करू शकलं. सेकंड बार टेस्ट केला आणि हा चांगल्या प्रकारे हा पॅटर्न एकदम मस्त आहे. जे ट्रेडर आहेत ना, ते पॅटर्नला एकदम व्यवस्थित सेल करतात. याने सेल केला आणि मार्केट या ठिकाणी कन्सोलिडेशनला सुरुवात झाली. इथे जेव्हा सेल केला त्यावेळेस फिक्स झालं होतं की मार्केट आपला हा जो बॉटम आहे तो तोडणार,
आणि मार्केटने जसाही बॉटम तोडला आणि तोडल्यानंतर ही फर्स्ट बाईंग आली ना, त्या ठिकाणी परत आपल्या लक्षात यायला पाहिजे की मार्केट आता आपला लो तोडायला तयार नाही आहे आणि मार्केट परत हायच्या साईडला जाईल. पण मार्केट वरपर्यंत नाही जाऊ शकलं. पण मार्केटने जी क्लोजिंग दिली ही एक प्रकारे होल्ड क्लोजिंग आहे की ज्या ठिकाणी मार्केट वर खुललं त्या ठिकाणी ते सस्टेन झालेलं आहे. निफ्टीमध्ये आपण उद्या कशा प्रकारे ट्रेड करायला पाहिजे तर याच्यावर आपण चर्चा करू. निफ्टी जोपर्यंत 24,300च्या वर 24,300च्या वर सस्टेन करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्ही कॉल बाय किंवा पुट सेलची पोझिशन बनवू नका. निफ्टी उद्या साधारणतः गॅपअप थोडीशी गॅपअप होण्याची शक्यता आहे. पण बँक निफ्टी गॅपअप होईल असं वाटत नाही. याचा अर्थ उद्या मार्केट या लेवलला किंवा या लेवलच्या थोडं वर ओपन होईल. मार्केट जर खाली ओपन झालं तर मार्केट वर जाण्याची शक्यता आहे. खाली ओपन झालं सरळ सेल होणार नाही. मार्केट खाली ओपन झालं तर थोडं वर जाईल. त्यामुळे उद्या जोपर्यंत 24,300च्या वर आहे तोपर्यंत एकदम सेल बनू नका. 24,300च्या खाली ट्रेड करायला सुरुवात झाली तर 24,300चा कॉल सेल करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ॲट द इन द मनी सेल करण्याचा प्रयत्न करू नका आणि या ठिकाणी पोझिशन पुट साईडला बनवायचा प्रयत्न करू नका. मार्केट या रेंजला जाऊन एकदा टच करण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर इथं परत सेलिंग जर यायला सुरुवात झाली तर तुम्ही बिंदास सेल करा. पुट बाय करण्यापेक्षा कॉल सेल करण्यात जास्त प्राधान्य द्या. कारण कॉलचे प्रीमियम खूप वाढले होते. गॅपअप झाल्याने आदल्या दिवशी पण जो रनअप झाला त्याच्यामुळे आणि त्यामुळं कॉल रायटरला चांगले प्रीमियम भेटले. तुम्ही लक्षात घ्या आणि त्या चांगल्या प्रीमियममुळं चांगला कॉल रायटरचा फायदा झालेला आहे. जर आपण बँक निफ्टीमध्ये जर पाहाल तर बँक निफ्टीमध्ये आज चांगल्या प्रकारच्या पोझिशन बनल्या. बँक निफ्टीमध्ये जे एक्सपेक्टेड केलं होतं आपण की 52,000च्या वर मार्केट गेलं तर तिथं सस्टेन व्हायला पाहिजे आणि पण 52,000च्या वर मार्केट गेलं आणि या ठिकाणी मार्केटने सस्टेन पण केलेलं लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपण पोझिशन कशी लईच गिचमीट झालेली दिसते. याच्यामध्ये थोडं कट करायला पाहिजे. ट्रेड करताना अशी गडबड होते. मार्केट 52,000च्या वर गेलेले आणि मार्केट सस्टेन झालेले लक्षात घ्या. फर्स्ट कॅन्डल वर गेली, सेकंड कॅन्डल आणि या ठिकाणी फर्स्ट सेलिंग आल्यानंतर ह्या कॅन्डलने परत 10:15च्या कॅन्डलने सांगितलं की मी एकदा हाय टच करेल. या हायला इथं पण बँक निफ्टीमध्ये एकदम व्यवस्थित कॅन्डल बनला. एकदम फर्स्ट व्यवस्थित कॅन्डल बनला. इथं जो हाय मारला होता त्याला इथं ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. स्टॉप लॉस हिट करण्याचा प्रयत्न केला कॉल रायटरचा. पण जे कॉल रायटर हुशार होते ज्यांना माहीत होतं की एवढे जर 1000 पॉईंटवर खुलते तर याच्यापेक्षा 100 ते 200 पॉईंट अजून वाढेल. यापेक्षा जास्त रनअप देऊ शकत नाही. हा तो फर्स्ट डे असता तर रनअप झाला असता. पण हा सेकंड डे होता आणि यावेळेस पुट रायटर जास्त प्रॉफिटमध्ये असल्यामुळे पुट रायटरवर जास्त प्रेशर होतं कॉल रायटरपेक्षा. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही कुठंही कॉल राईट केलं असते ना, कुठेही कॉल राईट तर तुम्हाला पैसे मिळालेच असते. सुरुवातीला डिके होत नव्हता त्यावेळेस जाणवत होतं की मार्केट एक बाउन्स देण्याच्या तयारीत आहे. बाउन्स दिल्यानंतर यावेळेस मार्केटला एकदम परफेक्ट झालं. मार्केट या ठिकाणी जसं सस्टेन करायला लागलं की मार्केट एकदा तरी 52,000 लो तोडणार याच ठिकाणी फिक्स झालं आणि ते एक रेंज येत होती. त्या रेंज जशी तोडली तशी मार्केट एकदम वन वे आलं. बघा इथून इथपर्यंत मार्केट एकदम वन वे खाली आलं. आमचे पोझिशन होत्या आणि ह्याच ठिकाणी आम्ही पोझिशन एक्झिट केले. आमच्या लक्षात आलं 52,000च्या खाली मार्केट आलेले. मार्केट एकदा किटकॅट बाउन्स गेल पण बाउन्स इतका वर जाईल एवढी एक्सपेक्टेशन केली नव्हती आम्ही. बाउन्स चांगला वर गेला आणि ही कॅन्डल एकदम डिसायसिव्ह कॅन्डल होती. ह्या कॅन्डलनीच सांगितलं की मार्केट खाली जायला तयार नाही. मार्केट आता स्वतःला होल्ड करण्याचा प्रयत्न करते आणि या ठिकाणी परत मार्केट एकदा 52,500 पर्यंत जाईल. जास्तीत जास्त ह्या वीकला तिथपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. याच्यापेक्षा एकदम वर जाईल असं मला अपेक्षा नाही आहे आणि 52,200
च्या वर जर मार्केट सस्टेन करायला लागलं तर 52,300, 360 आणि 500 इथपर्यंत वर जाईल मार्केट. पण मार्केट एकदम बूममध्ये वर नाही जाणार आता. जो रनअप व्हायचा होता तो झालेला आहे. किटकॅट बाउन्स आलेला आहे. निवडणुकीची जी न्यूज होती तिला पण मार्केटने डिस्काउंट केलेली. आता मार्केट या ठिकाणी चांगल्या प्रकारे कॉल रायटरने पोझिशन बनवले, एकदम चांगल्या प्रकारे पोझिशन बनवले आणि मोठे ह्यूज पोझिशन बनले गेलेले आहेत. तुम्ही जर पाहायला गेला ते बघा, कॉल रायटर जरी निघाले असले बँक निफ्टीमध्ये तरीही 52,000वर चांगल्या प्रकारे कॉल रायटर आहेत. 52 व चांगल्या प्रकारे कॉल रायटर आहेत आणि त्याच ठिकाणी पुट रायटर पण आहेत. पण पुट रायटर इन द मनी नाही आहेत बँक निफ्टीमध्ये. पुट रायटर इन द मनी पुट राईट करायला तयार नाही आहेत. त्यांना वाटलं होतं जेवढा बाउन्स यायला पाहिजे त्या प्रकारे बाउन्स आलेला आहे. त्याच्या विरुद्ध निफ्टीमध्ये 24,200 आणि 24,300ला ह्यूज कॉल रायटर आहे. त्या लेवललाच पुट रायटर सुद्धा आहेत. म्हणजे मार्केट या ठिकाणी सस्टेन करेल आणि या ठिकाणीच साईडवेज होण्याची शक्यता आहे. उद्या मार्केट जास्त करून साईडवेज होण्याची शक्यता आहे. 2 दिवस मार्केट ट्रेंडिंग झालं. आता मार्केटला प्रीमियम मिळाले दोन्ही साईडचे. आता उद्या मार्केट साईडवेज होण्याची शक्यता आहे. मार्केट थोडं वर खुलत साईडवेज होईल. त्याच्यानंतर मार्केट जी रेंज तोडल त्या साईडला मार्केट रेंज करेल. पण मार्केट उद्या 52,000 ते जास्तीत जास्त 52,300 या रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. एक दिवस मार्केट साईडवेज होईल. त्याच्यानंतर मार्केट डिसाईड करेल की त्यांना कोणत्या रेंजमध्ये जायची. मी आज डाटा पाहावा लागला आपल्याला FIIचा आणि DIIचा. मार्केट सस्टेन तर झालेले आहे पण डाटा काय सांगतोय, डाटामध्ये जर व्हॅल्यूम बाईंग झाली असेल तर हे मार्केट सस्टेन होईल आणि जर व्हॅल्यू बाईंग दिसत नसेल तर हे सस्टेन करणं कठीण जाईल. हे लक्षात घ्या. त्या प्रकारे ट्रेड करा. बँक निफ्टी जोपर्यंत 52,000च्या खाली सस्टेन करत नाही तोपर्यंत एकदम सेल घेऊ नका. सेल घेताना पुट बायच्या ऐवजी कॉल सेल ही पोझिशन चांगली उपयोगाची ठरेल. आणि मार्केटमध्ये थोडं वेगळं ट्युनिंग आहे. निफ्टीमध्ये थोडी बुलिश पोझिशन आहे आणि बँक निफ्टीमध्ये थोडी निगेटिव्ह पोझिशन आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की मार्केट उद्या थोडं अपसाईड किंवा साईडवेज खुलण्याची शक्यता आहे. बँक निफ्टीमध्ये जर मार्केट खाली खुललं तर ते थोडंसं जागेवर सस्टेन करण्याचा प्रयत्न करेल पण वर खुललं तर खाली येईल. निफ्टीमध्ये जर खाली खुललं तर वर जाण्याची शक्यता आहे. एकदम विरुद्ध आहे. आणि ज्यावेळेस दोन्ही इंडेक्स विरुद्ध चालतात त्यावेळेस जास्तीत जास्त साईडवेज होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. ओके, हे लक्षात द्या. त्या प्रकारे ट्रेड करा. ट्रेड करताना घाई गडबड करू नका. मार्केटमध्ये प्रीमियम चांगले आणि IV पण चांगले असल्यामुळे IV थोडा डिक्लाईनवर आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रीमियम आणि IV या दोन्हीमुळे उद्या मार्केट साईडवेज होऊन प्रीमियम डिके देण्याची शक्यता जास्त आहे. मार्केटला जर तुम्हाला बाय करायचं असेल तर कॉल बाय करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही पुट सेल करू शकता. आणि मार्केटला जर सेल करायचं असेल तर पुट बाय केला तरी चालेल पण या ठिकाणी कॉल सेल ही एकदम व्यवस्थित सजेशन राहील माझं. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपण बंधन बँकवर पण एक व्हिडिओ बनवू, त्याचं पूर्ण ॲनालिसिस करू. तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. कालचा जो आपण व्हिडिओ केला होता IDFC फर्स्ट बँक त्याला चांगले व्ह्यू आलेत. तो व्हिडिओ बरेच जणांना आवडलेला दिसतो आणि तुम्ही जरा लाईक बी केलं तर मला बरं वाटेल. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.